नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट। आणि आज आपण एक अपडेट घेऊन आलो की 12वा हप्ता कधी मिळणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा। तर तोपर्यंत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कुठून बघत आहात। तर माझी लाडकी बहीण यांचा जो 12वा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे आणि त्याची खास आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत की काय माहिती आलेली। आणि जे पहिले होते ते 4 चाकी वाहनामुळे त्यांना अपात्र ठरलेले होते। तर आता पुढे कोणती अपडेट आले ती आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। माझी लाडकी बहीण यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा, कशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे आणि कशा प्रकारे बाकीच्या महिला आहे त्या अपात्र ठरणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि इथे बघू शकता तुम्ही त्यांनी काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना यांचं काय टेन्शन वाढलेलं आहे। आणि इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, इथं तुम्ही बघू शकता की इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, स्पष्ट म्हटलेलं आहे। इथं बघू शकता तुम्ही की लाडकीचे टेन्शन वाढणार, अपात्र लाडकीचे लाड थांबवणार, वाचा स्पेशल। म्हणजे हे कोणी रिपोर्ट काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता, श्याम टीव्हीने हे अपडेट दिलेलं आहे आणि कशा प्रकारे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। तर इथं बघू शकता तुम्ही या रिपोर्टमध्ये बघा की अपात्र लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणीसाठी सरकारने एक युक्ती अंमल बनवण्यात निर्णय घेतला। त्यामुळे राज्यभरातील लाभार्थ्यांचे टेन्शन वाढणार आहे। ते कसं पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की लाडकी बहिणीचं टेन्शन वाढलेलं आहे। पहिले ज्या 4 चाकी वाहनं ज्याच्या घरी होती त्यांना अपात्र ठरवलेले होते असे त्यांचं म्हणण्यात आलं होतं। पण आता पुढच्या रिपोर्ट बघणार, पुढच्या रिपोर्टमध्ये काय त्यांनी म्हटलेलं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की त्यांनी म्हटलेलं आहे की इथं बघू शकता तुम्ही इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, इथे बघूया। तर महायुती सरकारने सतत आल्यानंतर बोगस लाडक्या बहिणीचा अपात्र करण्याचा सपाटच लावला। त्यातच आता सरकारनं लाभार्थ्यांचा व्यापक पडताळणी नवी युक्ती अवलंबण्याचा निर्णय घेतला। यासाठी सरकारकडून आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार। म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता जो लाडकी बहिणीचा पडताळणीचा निर्णय आहे तो आयकर विभागाकडे दिला आहे। म्हणजे आपला जो टॅक्स इन्कम टॅक्सकडे दिला आहे असं त्यांनी म्हटलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे पडताळणीसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी टीम नेमलेली आहे। त्याचबरोबर 2.52 कोटी लोकांची अर्ज यादी आहे, त्यांना पैसे मिळत होते। तर त्यातून आता 50 ते 60 महिला माझ्या लाडकी बहीण ह्या अपात्र ठरणार आहे असे त्यांचे म्हटलेलं आहे त्यांनी। तर तुम्ही बघू शकता की इथं त्यांनी अजून देखील काय म्हटलेलं आहे की इथं त्यांनी म्हटलेलं आहे की आयकर विभागाकडे त्यांचा पूर्ण जो डेटाबेस आहे तो देण्यात येणार आहे। त्याचबरोबर इथं अजून त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, इथं तुम्ही बघू शकता या खाली की महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवाने आयकर यांच्या 138 अंतर्गत IT डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजे पूर्ण डेटा आहे तो आयकर विभागाकडे त्यांनी मिळवण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे। म्हणजे तुमचा जो महिलाचा डेटा आहे तो पूर्ण आयकर विभागाकडे देण्याचे निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर आता आपण पुढे बघणार आहोत की विशेष समिती नेमलेली आहे। म्हणजे त्याने असे काही टीमवर्क तयार केलेलं आहे आणि त्या टीम थ्रू आपली पडताळणी होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरी असलेल्या कुटुंब महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील। म्हणजे जसं की नोकरीमध्ये काम करत आहोत किंवा त्यांचं इन्कम जास्त आहे अशा महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे।
काय अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यांचे इन्कम टॅक्स आपलं जे इन्कम आहे म्हणजे उत्पन्न आहे त्यानुसार त्यांचं पात्र ठरवण्यात येणार आहे. अपात्र आहे की पात्र ते याच्यातून ठरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर टॅक्स कडी माहितीवरून 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 50 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरतील असं त्यांनी म्हटलं आहे की 50 लाखाहून अधिक महिलाही अपात्र ठरणार आहे, कारण की त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या अपात्र ठरणार आहे. तर 50 ते 60 लाख महिला ह्या अपात्र ठरणार आहे आणि त्यांचं टेन्शन देखील वाढणार आहे. त्याचबरोबर अशी शक्यता आहे की पात्र याआधी कोणत्याही कारणामुळे लाडकी बहीण अपात्र ठरण्यात आलेले होते. पाहूया. तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणो, या अगोदर कुठल्याही प्रकारची पडताळणी झालेली नव्हती आणि अजून देखील झालेली नाही आहे. तर याचा निर्णय पुढे अपडेट आल्यानंतर आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवूया आणि आपला 11वा हप्ता आहे तो आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर 12वा हप्ता देखील लवकरच या महिन्यात भेटेल अशी शक्यता आपल्याला वाटत आहे आणि अजून आपण व्हिडिओ याच्यावर बनवूया. तर आता तुम्ही अजून कुठलाही टेन्शन घेण्याची गरज नाही आणि खाली त्यांची एक बैठक झालेली, त्या बैठकमध्ये त्यांनी तो निर्णय घेतलेला, अजून त्याला काही म्हणजे चालू केलेलं नाही आहे. तर तुमचं टेन्शन करण्याची गरज नाही. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.